स्वप्नील कुसाळेच्या स्वागतासाठी करवीर नगरी सज्ज झालेली आहे। कोल्हापुरात स्वप्नीलच्या स्वागताची जोरदार तयारी केली जाते। स्वप्नील कुसाळेला ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक मिळालेलं आहे। भारताकडून त्यांना भारताचं नाव ऑलिम्पिकमध्ये उंचावल्याचं पाहायला मिळालं आहे। महाराष्ट्राचा हा सुपुत्र आणि त्याचं आता स्वागत करण्यासाठी करवीर नगरी सज्ज झालेली आहे। कोल्हापुरातल्या ताराराणी चौकातून स्वप्नीलची भव्य स्वागत रॅली काढली जाणार आहे, तर दसरा चौकात त्याचा भव्य दिव्य असा सत्कार सुद्धा केला जाणार आहे। आणि याबाबत आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी सतेज औंधकर यांनी। कोल्हापूरचा सुपुत्र स्वप्नील कुसाळे यानं गेल्या 15 दिवसापूर्वी पॅरिस इथं झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये कांस्य पदक आहे ते पटकावलेलं आहे। उद्या स्वप्नील कुसाळे आहे तो कोल्हापुरात दाखल होतोय आणि त्याचं जंगी स्वागत करण्यासाठी कोल्हापूरकर आता सज्ज झाल्याचं पाहायला मिळतंय। आपण सध्या आहोत दसरा चौकामध्ये आणि आज दसरा चौकामधली ही दृश्य पाहतोय। मोठमोठी असे कटआउट्स आहेत ते उभारण्यात आलेली आहेत आणि या ठिकाणी त्याचं जंगी स्वागत आहे ते केलं जाणार आहे। कोल्हापूरचा सुपुत्र स्वप्नील कुसाळे यानं पॅरिस इथं झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये 50 मीटर रायफल शूटिंगमध्ये कांस्य पदक आहे ते पटकावलेलं आहे आणि त्याच्या स्वागत कमानी आहेत त्या या कोल्हापुरामध्ये आता उभारल्या गेलेल्या आहेत। दसरा चौकामध्ये खरं तर त्याचं स्वागत आहे ते जंगी पद्धतीनं होणार आहे। उद्याच्याला शासनाच्या वतीनं त्याचं जे पूर्ण कार्यक्रमाचं आयोजन आहे ते करण्यात आलेलं आहे। स्वप्नील कुसाळेचे आई वडील देखील उद्या या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत। त्यासोबतच पालकमंत्री हसन मुश्रीफ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यासह सर्व पक्षीय नेत्यांनी याचं जंगी स्वागत करण्याचं ठरवलेलं आहे आणि उद्या साधारणतः सकाळी 9 वाजता कुसाळे आहे तो कोल्हापुरात दाखल होईल आणि ताराराणी चौकातून त्याची जंगी मिरवणूक आहे ती या ठिकाणावरून निघणार आहे। आणि आपण कोल्हापूर शहरातले हे सगळे कटआउट्स आणखीन स्वागत कमाने त्यासोबत पोस्टर देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। एकूणच जर पाहिलं तर कुसाळेंनी खरं तर खूप मोठं दैदिप्यमान यश आहे ते ऑलिम्पिकच्या या स्पर्धेमध्ये मिळवलं आणि त्यानंतर कोल्हापूरमध्ये अगदी त्याचं उद्याच्याला जंगी स्वागत होणार आहे। त्याची तयारी आता पूर्ण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि संपूर्ण मिरवणूक मार्गावरती या स्वागत कमानी आहेत त्या उभारण्यात आलेल्या आहेत। त्यासोबत कटआउट्स देखील लावण्यात आले आहेत आणि उद्या जिल्हा प्रशासन आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीनं अगदी त्याचं जंगी स्वागत आहे ते देखील या ठिकाणी केलं जाणार आहे। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।